नमो बुद्धाय, जय भीम. बौद्ध संस्कृतीमध्ये पौर्णिमांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आज वर्षवासातली शेवटची पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा आहे. या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे ते आपण काही घटनांद्वारे समजून घेऊया. या पौर्णिमेची सर्वात महत्त्वपूर्ण आणि पहिली घटना म्हणजे देवान नामप्रिय चक्रवर्ती सम्राट अशोक यांची धम्मदीक्षा. सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि राजा बिंदुसार यांचे पुत्र होय. त्यांचा जन्म राणी सुभद्रांगी यांच्या पोटी इसवी सन पूर्व 304 मध्ये झाला. तक्षशिला येथील बंड मोडल्यानंतर राजा बिंदुसार यांनी युवराज अशोक यांना उपराज बनवून उज्जैनला पाठवलं. जाताना अशोकांनी सध्याचे सांची जवळच्या विदिशा नगरीचे श्रेष्ठी सौगंधिक यांची अतिशय सुंदर अशी कन्या देवी हिच्याशी इसवी सन पूर्व 285 मध्ये विवाह केला. देवीच्या आग्रहास्तव त्यांनी सांची या ठिकाणी विहार देखील बांधला आणि तो आजही विद्यमान आहे. पुढे या दाम्पत्यास इसवी सन पूर्व 284 मध्ये मुलगा महेंद्र व इसवी सन पूर्व 282 मध्ये मुलगी संघमित्रा अशी 2 अपत्ये झाली. भिक्खू बनल्यानंतर या दोघांनीही श्रीलंकेला जाऊन तेथे बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला. मगधराजे बिंदुसार यांच्या देहांतानंतर इसवी सन पूर्व 268 मध्ये सम्राट अशोक यांचा राज्याभिषेक मगधची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे सध्याचे पटना येथे झाला. त्यांचे साम्राज्य उत्तर पश्चिमेला सध्याच्या अफगाणिस्तानच्या सीमेपासून दक्षिण पूर्वेला ओरिसापर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला म्हैसूरपर्यंत विस्तारलेलं होतं. भारताच्या पूर्व भागात ओरिसा प्रांताच्या दक्षिणेला कलिंग नावाचे राज्य होते. तेथील राजा खारवेल यांना सम्राट अशोक यांचे मांडलिकत्व बिलकुल मान्य नव्हते, म्हणून तेथे लढाई झाली. यात झालेली अतोनात जीवितहानी व नरसंहार पाहून सम्राट अशोक यांना खूप पश्चाताप झाला. या दुःखातून मुक्त होण्यासाठी ते शांतिप्रिय अशा बौद्ध धर्माकडे बालश्रामणेर निग्रोध यांच्यामुळे आकर्षित झाले. महास्थवीर महावरुण व 32 भिक्षूंसह निग्रोध राजमहालात आले. राजाने स्वतः सर्वांना भोजन वाढलं. धम्मोपदेशानंतर सम्राट अशोक यांनी आपल्या सर्व परिवारासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी नेहमीकरता शस्त्रांचा त्याग केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सदाचार, करुणा, मैत्री, दया, शांती, अहिंसा या बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केला. महास्थवीर महामोगलायन हे त्यांचे गुरु होते. गुरुच्या आदेशावरून सम्राट अशोक यांनी बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी, कपिलवस्तू, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, वैशाली इत्यादी अनेक ठिकाणी धम्मयात्रा केली. बुद्धगयेचे महाबोधी विहार, सांचीचे विहार, सारनाथचे धम्यक स्तूप असे सुमारे 84,000 स्तूपांची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली. या धम्मयात्रेत त्यांनी अनेक शिलालेख करून घेतले. या शिलालेखांमध्ये सविस्तर धम्म आदेश आहेत. या शिलालेखांची भाषा पाली व लेखनाची लिपी धम्मलिपी आहे. तिलाच अशोक लिपी असंही म्हणतात. ही अशोक लिपी सध्याच्या सर्व भारतीय भाषांच्या लिपींची जननी आहे. या शिलालेखांच्या लेखी पुराव्यामुळेच भारतातील अतिशय उच्च, वैभवशाली, सर्वगुणसंपन्न बौद्ध संस्कृतीची खरी ओळख संपूर्ण जगाला चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यामुळेच मिळाली आहे. सारनाथ येथील चतुर्मुखी सिंहस्तंभ आपल्या भारताची राजमुद्रा आहे. सध्याच्या सिंहस्तंभाच्या खालील धम्मचक्र म्हणजेच अशोक चक्र भारत देशाच्या राष्ट्रध्वजावर आहे. विविध मार्गांनी जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्यापक स्वरूपात करणारे हे एकमेव सम्राट आहेत. अशा या महान सम्राट अशोक यांनी ज्या दिवशी धम्मदीक्षा घेतली तो दिवस होता अश्विन पौर्णिमा इसवी सन पूर्व 261. अश्विन पौर्णिमेची दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे पहिला वर्षवास समाप्तीच्या वेळी तथागतांचा भिक्खूंना उपदेश. सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला मृगदा वनात तथागतांनी पंचवग्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. येथेच पहिल्या वर्षवासाची सुरुवात झाली. त्यावेळी 60 भिक्खूंना यही भिक्खवे या वाक्याने धम्मदीक्षा देऊन भगवंताने भिक्खू संघाची स्थापना केली. भगवंतांनी आपल्या शिष्यांना भिक्खू होण्यासाठी 2 अवस्था निश्चित केल्या. पहिल्या अवस्थेत शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे आणि दुसऱ्या अवस्थेत
शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून उपसंपदा घेणे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच भिक्खू होऊन संघाचा सदस्य बनता येत असे. यावेळी भगवंत भिक्खूंना उपदेश देताना म्हणाले, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनातून मुक्त झालो आहे. आता तुम्ही सुद्धा अशा बंधनातून मुक्त झाले आहात. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, माणसाच्या सुखासाठी भिन्न भिन्न राष्ट्रात सतत फिरत राहा. भिक्खू संघात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराचे मुंडन करा व त्यांना काशा वस्त्रांनी त्यांचे अंग झाका. नंतर मांडी घालून हात जोडून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि असे त्रिवार म्हणावयास लावा. तुम्हीच त्यांना प्रवज्य देऊन त्यांची उपसंपदा करा. यासाठी मी तुम्हाला परवानगी देत आहे. कोणी दोघांनी एकाच वाटेने जाऊ नका, एकटेच जा. करुणामय अंतःकरणाने जा. लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. ज्या ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी राहत आहेत व आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत, त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना धम्ममताप्रमाणे प्रभावित करा. धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रजा द्वेष, मोह आणि तृष्णा यामुळे बिघडते. अशा अज्ञानी माणसांना धम्माचे ज्ञान द्या. त्यांचे पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. दुःखाने ग्रासलेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करण्यासाठी शिकवा. जो धम्म प्रथम, मध्य आणि अंती कल्याणप्रद आहे असा धम्म त्यांना शिकवा. अशा रीतीने तथागत व त्यांच्या सोबत असलेल्या 60 भिक्खूंना उपदेश त्यांनी केला. संघाच्या या पहिल्या वर्षावासाची समाप्ती होऊन हे 60 भिक्खू धम्मप्रचारासाठी पहिल्यांदाच बाहेर पडले आणि तो दिवस होता अश्विन पौर्णिमा, इसवी पूर्व 528. अश्विन पौर्णिमा अर्थात संघदिन. आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेल्या वर्षवासाचा हा शेवटचा दिवस. बौद्ध संस्कृतीत या दिवसाला संघदिन असंही म्हणतात. वर्षवासात भिक्खू उपासकांना धम्म समजावून सांगतात. पुढील वर्षवासापर्यंतच्या धम्मप्रचाराचे ते नियोजन करतात. भिक्खू संघ धम्मप्रचाराच्या परिभ्रमणाचा प्रारंभ याच दिवसापासून करतात. भिक्खू संघात कुणालाही प्रवेश मिळतो. त्याला जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत, सामाजिक प्रतिष्ठा अशा कोणत्याही प्रकारची बंधनं नाही. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही भिक्खू संघात प्रवेश दिला जातो. माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणांवर ठरवले जाते, कुळावर नाही. संघात सर्वांना समान मानले जाते. भगवंत म्हणतात, संघ हा महासागरासारखा आहे. भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. नद्यांना स्वतंत्र नाव आणि अस्तित्व असते, परंतु नदी जेव्हा एखाद्या महासागराला मिळते तेव्हा तिचे नाव व अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. अशीच संघाची देखील स्थिती आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. संघात श्रामणेर व भिक्खू असे 2 वर्ग आहेत. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जातो. तसेच लिंगावरून भिक्खू संघ व भिक्खुनी संघ असे 2 विभाग आहेत. भिक्खू संघाने महिन्यातून पौर्णिमा आणि कृष्ण चतुर्दशी या 2 दिवशी एकत्र जमून उपोषण केले पाहिजे. कोणत्याही भिक्खूकडून एखादा नियमाविरुद्ध आचरण झाला असेल तर तो दोष त्यांनी कबूल केला पाहिजे व संघ जे प्रायश्चित्त सांगेल ते मान्य केले पाहिजे. असे 227 विनय म्हणजेच भिक्खू संघासाठीचे नियम आहेत. आपण उपासकांनी सुद्धा अशा प्रकारच्या नियमांचं अनुकरण करायला हवं. आपण देखील आपापल्या घरी व परिसरात वर्षावास केला असेल. घरातील, परिसरातील धम्ममय वातावरण अनुभवलं असेल. आपल्यात अनेक बदल झाले असतील. आपण धम्मज्ञान ग्रहण केलं असेल. आता पुढचा वर्षवास येईपर्यंत आपण बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार नक्कीच कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना अश्विन पौर्णिमा व वर्षवास समाप्तीच्या मंगल कामना.
आपली भेट पुढील पौर्णिमेला. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.